आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित कबीरांचे दोहे आणि त्याचे स्वैर मराठी रूपांतर. साखी कहे कबीर. आपला भाग चाललाय 7वा. गुरुदेव कौ अंग. दोहे आहेत 16 ते 18. ज्ञानी सद्गुरू मिळाले नाहीत तर शिष्य माया मोहापासून परावृत्त होत नाहीच, पण अशा गुरूंची सुद्धा कशी दुर्दशा होते ते सांगताना कबीर म्हणतात की दोहा 16 ऐकूयात. ना गुर मिल्या नसीश भया, लालच खेल्या दाव, दोन्यो बूढ़े धार में, चढ़ी पाथर के नाव. ना गुर मिल्या नसीश भया, लालच खेल्या दाव, दोन्यो बूढ़े धार में, चढ़ी पाथर के नाव. शिष या शब्दाचा अर्थ आहे शिष्य. आपण दोह्याचा अर्थ बघूयात. लालचीपणाच्या डावपेचात ना खरा गुरु मिळत ना खरा शिष्य मिळत. त्यांची स्थिती म्हणजे दगडाच्या होडीतून नदी पार करण्यासारखंच आहे आणि त्यामुळे दोघेही बुडतात. कबीरांच्या काळातही लोभाने गुरुपद भूषवणारी मंडळी तर होतीच. मनुष्याचा हा जन्मजात खरं तर स्वभावच आहे. सुसंस्काराने त्यात बदल घडवून आणावा लागतो. नाहीतर लोभ, मान, मोह, दंभादी षड्रिपू त्याची वाट अडवून बसलेले आहेतच. जणू काही त्यांच्याशी आटापाट्यांचा खेळ खेळतच ते असतात. मग हा भाव त्यांच्या लालच खेल्या दाव या शब्द प्रयोगातून दिसून येतो. लोभ त्यांच्याशी खेळ खेळतो, त्यांची वाट अडवून बसतो. धन, संपत्ती, मान, मरातब यांच्या लोभात स्वतः गुरु अडकलेला असतो. मग गुरुपणाचा बाजार मांडून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि इकडे श्रीमंतीच्या थाटात वावरणारे गुरु आपल्याला लाभले म्हणून शिष्यही हरकलेला असतो. अशा परिस्थितीत ना सद्गुरू मिळाले ना शिष्याला चांगली दीक्षा प्राप्त झाली. दोन्हीही म्हणजे गुरु शिष्य लोभातच अडकले. सद्गुरू जर ज्ञानी नसतील तर अहित होतं. शिष्य माया, मोह, लोभ, वाईट गुण याकडे प्रवृत्त होतो. मग असा गुरु शिष्याचा भवसागरातून उद्धार करू शकतच नाही, पण स्वतःही भवसागरात गटांगळ्या खातो. गुरूंचं ढोंग घेणारा मनुष्य शिष्याचंही अकल्याण करतो, तसंच स्वतःचंही अहितच करतो. मग त्या दोघांना वाटत असतं की आपण भवसागर पार करण्याकरता होडीत बसलेलो आहोत, पण ती तर दगडाची होडी, ती कशी काय त्यांना पार करू शकेल? सागर तरून जायचा असेल तर पाण्यावर तरंगणारी लाकडाची हलकी होडी पाहिजे. पण माया, मोह, लोभ यांच्या ओझ्यामुळे नाव दगडासारखी जड झालीये. मग ती भवसागराच्या पार कशी काय होणार? उलट गुरु अधिकारी असतील तर शिष्याला मायामोहापासून, अहंभावापासून दूर ठेवतात आणि स्वतःही ते मायेपासून अलिप्तच असतात. त्यामुळेच त्यांच्यातील जडत्व नाहीसं झालेलं असतं. मन जर निर्मळ बनलं तरच या भवसागरातून पार जाण्याची आशा आहे. पाथर की नाव या उपमेतून कबीरांची अभिव्यंजना शक्ती दिसून येते. मराठी साखी ऐकूयात. लोभ खेळे दोघांशी त्या, सद्गुरु शिष्या संगे, तरतील कसा भवसागर ते, पत्थर नावे संगे. लोभ खेळे दोघांशी त्या, सद्गुरु शिष्या संगे, तरतील कसा भवसागर ते, पत्थर नावे संगे. अंधाऱ्या घरात दिवा उजळला की त्या दिव्याच्या दीप्तीने सर्व अंधकार दूर होतो. तसंच सद्गुरूंनी ज्ञानरूपी प्रकाश दिला की अज्ञानांधकार दूर होऊन शिष्य ज्ञानी होतो. पण असे सद्गुरू मिळण्यासाठी भाग्य तर पाहिजेच. मग ईश्वरी कृपा असेल तरच असे सद्गुरू प्राप्त होतात. त्यावर कबीर म्हणतात की 17वा दोहा ऐकूयात.
64 दिवा जोई करी, 14 चंदा माही, तिही घर की सकौचा नेणो, जी घर गोविंद नाही. 64 दिवा जोई करी, 14 चंदा माही, तिही घर की सकौचा नेणो, जी घर गोविंद नाही. कठीण शब्दांचे अर्थ आपण बघूयात. जोई करी म्हणजे प्रज्वलित करून, चंदा चंद्र, चिनवणव प्रकाशित, माही अंतरात आत, कर शरीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्या घरी गोविंद नाही त्या घरात चांदण्या रात्रीच्या 14ही तिथींना 64 घटी जरी दिवे उजळले तरी यत्किंचितही प्रकाश कसा पडेल. ज्या घरात गोविंदाचा निवासच नाही ते घर सर्व कलांनी प्रकाशित चांदण्या रात्रीही अंधकारग्रस्तच राहील. सद्गुरूंच्या कृपेने शिष्याला ज्ञानप्रकाश मिळतो आणि गोविंदाच्या कृपेमुळे असे सद्गुरू प्राप्त होतात. ज्या घरात म्हणजे शरीरात गोविंद नाही, म्हणजे तो जर भगवंताची भक्ती करत नसेल तर त्याला असे सद्गुरू मिळणार नाहीत. मग वेशधारी सद्गुरूंच्या प्राप्तीमुळे शिष्य वासनांच्या अंधकारापासून दूर राहू शकणार नाही. ज्ञानप्रकाश प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि असे ज्ञानी गुरु मिळण्यासाठी भगवंतांची कृपाच हवी. आणि भगवंतांची कृपा होण्यासाठी हृदयात भगवंतांची स्थापना झालेली असली पाहिजे. अशा या साखळीच्या कड्या एकमेकात गुंफलेल्या आहेत. पण जर हृदयात भगवंतांचं वसतिस्थान नसेल तर त्या मनुष्याला सद्गुरू कसे भेटणार आणि ज्ञानप्राप्ती तरी कशी बरं होणार. दोह्यात 14 आणि 64 हे आकडे आलेले आहेत. ज्ञानप्राप्ती करून देणाऱ्या 14 विद्या आणि 64 कला सांगितलेल्या आहेत. मग ह्या 14 विद्या म्हणजे जणू काही चंद्राच्या 14 कला आणि 64 कला म्हणजे जणू काही ज्ञान प्रकाश देणारं 64 दिवेत. परंतु 14 विद्या किंवा 64 कला अपरा विद्येची, अविद्येची, परमात्म तत्व सोडून इतर गोष्टींची शिकवण देतात आणि त्यामुळे मिळणारं ज्ञान हे खरं ज्ञान नसतं. खरं ज्ञान कोणतं तर ते सांगताना श्री समर्थ रामदास म्हणतात, दासबोधातली ही ओवी आहे. दासबोधातला 5वा दशक 6वा समास आणि पहिली ओवी आहे. ऐकूया आपण. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे खरं ज्ञान आहे. पण 14 विद्या आणि 64 कला ते ज्ञान करून देत नाही. चंद्राच्या 14 कला पूर्ण झाल्या की अंधाऱ्या रात्री सुद्धा लख्ख प्रकाशाची पौर्णिमा येते. पण यापेक्षाही ब्रह्मज्ञानाचा प्रकाश अधिक आहे. तो प्रकाश ईश्वरी कृपेमुळे जर अधिकारी सद्गुरू मिळतील तर प्राप्त होईल. इथे कबीरांनी ज्ञानाला भक्तीची जोड दिलेली आहे. आपण मराठी साखी ऐकूया. 64 दिवेयन सर्व कलांसह, चंद्र जरी उगवे तो, प्रकाश कैसा मिळेल बापा, गोविंद घरी न राहतो. 64 दिवेयन सर्व कलांसह, चंद्र जरी उगवे तो, प्रकाश कैसा मिळेल बापा, गोविंद घरी न राहतो. अज्ञान निशा दूर करण्याकरता ज्ञानप्राप्ती व्हावी लागते आणि ते ज्ञान सद्गुरूंच्या उपदेशानेच प्राप्त होतं. पण शिष्याची दृष्टी मलिन असेल तर कबीर म्हणतात की 18वा दोहा ऐकूयात. निसी अंधियारी कारणै, 84 लख चंद, अति आतुर उदय किया,
तौ दृष्टी नाही मंद, निसी अंधियारी कारणे, 84 लख चंद. अति आतुर उदय किया, तौ दृष्टी नाही मंद, निसी अंधियारी कारणे, 84 लख चंद. अर्थ, रात्रीचा अंधार दूर करण्याकरता जरी 84 लाख चंद्र उदित केले तरी जर शिष्य मंद असेल, त्याची दृष्टी मलिन असेल तर अंधकार दूर होऊ शकणार नाही. सद्गुरू जसे ज्ञानी हवेत तसं शिष्य सुद्धा अधिकारीच हवा. श्री समर्थ रामदास दासबोधात म्हणतायत की सद्गुरु विण सत्शिष्य, तो वाया जाय निशेष, का सत्शिष्ये विण विशेष, सद्गुरु सिणे श्रीराम. सद्गुरू अधिकारी नसेल तर सत्शिष्य असूनही त्याला ज्ञानप्राप्ती होणार नाही. सद्गुरू ज्ञानी आहे पण शिष्य अधिकारी नसेल तरीही ज्ञानप्राप्तीची आशा नाही. शिष्य अधिकारी असेल तरच सद्गुरू सांगत असलेल्या मार्गाने जाऊन तो ज्ञान प्राप्त करू शकेल. पण शिष्यच जर मतिमंद असेल तर रात्री चंद्राचा उदय झाला की सर्व मार्ग स्पष्ट दिसू लागतात. पण त्यासाठी दृष्टी तशीच हवी ना. जर ती दृष्टीच नसेल तर त्याला रात्र आणि दिवस सर्व सारखंच असतं. अविवेकी मनुष्य जणू आंधळ्या मनुष्यासारखाच असतो. कितीही उपदेश केला तरी पालथ्या कड्यावर पाणी. दृष्टी जर मायेने मलिन असेल तर अज्ञानांधकार दूर होऊ शकणारच नाही. कारण ज्ञानरूपी चंद्र आणि दृष्टी यांच्यामध्ये मायेचा पडदा आहे. 84 लाख चंद्र उगवले तरी दृष्टी मलिन असेल तर त्या मनुष्याला प्रकाश दिसणारच नाही. 84 लाख या शब्दाचा संकेत 84 लक्ष योनींकडेही आहे. शास्त्र सांगतं की 84 लक्ष योनीमध्ये फिरून झाल्यावर जीवाला मोठ्या सौभाग्याने मनुष्य जन्म मिळत असतो आणि मग तेव्हा त्याचा आत्मप्राप्ती करता उपयोग करून घ्यावा. पण सर्व जन्मात जर जीवाचं नुसतं खाणं पिणं झोपणं मैथून या पलीकडे दृष्टीच गेली नाही तर इतके जन्म मिळून सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. अज्ञानाचा अंधकार जाणारच नाही. एकूण काय, आत्मप्रकाश गुरु कृपेनीच प्राप्त होणार आहे. पण जर मनुष्य मंद असेल, काम क्रोधादी रिपुंनी अंतःकरण मलिन झालेलं असेल तर त्याला आत्मज्ञान होणार तरी कसं. मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला हा भाग आपण इथे संपवूयात. प्रकाश देण्या चंद्र तारका, उगवती जरी आकाशी, दृष्टी नसे जर अंध कसा मग, पाही त्या प्रकाशी. प्रकाश देण्या चंद्र तारका, उगवती जरी आकाशी, दृष्टी नसे जर अंध कसा मग, पाही त्या प्रकाशी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.